आहे उसळ, पोळी आणि सॅलड. मठ, मूग, चवळी, चणे, छोले, राजमा यापैकी कुठलीही एक उसळ तुम्ही सोमवारी डब्याला देऊ शकता. उसळ ही सुकी, चटपटीत आणि मऊ शिजलेली असावी. त्याचप्रमाणे 2 पोळ्या. बऱ्याचदा मुलं पोळ्या पूर्ण खात नाहीत तर उरवून आणतात. अशा वेळेला कधी साध्या पुरची पोळी द्यावी तर कधी पिवळी पोळी द्यावी. पिवळी पोळी म्हणजे गव्हाच्या कणकेत थोडे मीठ, तूप, ओवा आणि मीठ टाकून हळद टाकून मळावे. त्या कणकेची पोळीच द्यावी. सॅलड काकडी, टमाटा, गाजर, बीट याच्यात कोणत्याही एक काकडी, टमाटा, बीट, गाजर याच्यात 3 ते 4 स्लाइस तुम्ही डब्याला देऊ शकता. तसेच मंगळवारचा डबा असणार आहे दशमी, चटणी आणि गोड पदार्थ. पालक, मेथी, कांद्याची पात, पत्ताकोबी, भोपळा, कोथिंबीर यापैकी कुठल्याही पालेभाजी, फळभाज्याची दशमी तुम्ही देऊ शकता. तसेच दशमीचे कणिक याप्रमाणे मळावे. 1 टेबलस्पून दही, तसेच थोडे तेल, मीठ, ओवा, तिखट, हळद. 2 दशम्या व चटणी, लसूण चटणी, खोबरे चटणी, सॉस आवडीप्रमाणे देऊ शकतात. तसेच 3 ते 4 खजूर साईडच्या कप्प्याला देऊ शकतात किंवा अर्ध्या पोळीच्या गुळाचा चुरमाही द्यावा. तसेच बुधवारचा टिफिन असणार आहे भाजी, पोळी आणि गोड वडी. भेंडी, बटाटा, गाजर, पत्ताकोबी कोणतीही पालेभाजी किंवा फळभाजी तुम्ही डब्याला देऊ शकता. भाजी सुकी, चटपटीत आणि मऊ शिजलेली असावी. तसेच 2 पोळ्या व साईडच्या कप्प्यात थोडा गोड वडी देऊ शकता. गाजर वडी, बीट वडी, पपई वडी, गुलकंद वडी, बेसन वडी किंवा थोड्या तुपावर गव्हाची कणिक भाजून त्यावर किसलेला गूळ टाकून थापलेली वडी देऊ शकता. तसेच गुरुवारचा टिफिन असणार आहे. या ठिकाणी बरेच पर्याय दिले आहेत, त्यापैकी एकच पदार्थ तुम्ही डब्याला देऊ शकता. गुरुवारचा डबा असणार आहे पराठा, साधा पराठा, आलू पराठा, गोबी पराठा, लच्छा पराठा किंवा त्याला पर्याय म्हणून थालीपीठ देऊ शकता. थालीपीठाच्या भाजणीसाठी सर्व डाळी धुवून, वाळवून, भाजून दळून आणाव्यात व त्या थोड्या पिठात घरात अवेलेबल असलेल्या सर्व मिक्स भाज्या चिरून किंवा किसून टाकून केलेले थालीपीठ तुम्ही डब्याला देऊ शकता. पराठा, थालीपीठ किंवा त्यालाही पर्याय म्हणून नागली भाकरी, ज्वारी भाकरी, गूळ पोळी, पिठी साखर, तूप टाकून केलेला पोळीचा रोल, मसाला रोटी तुम्ही डब्याला देऊ शकता. त्याच सोबतीला छोट्या डब्यात दही द्यावे. तसेच शुक्रवारचा डबा असणार आहे. या ठिकाणी बरेच पर्याय दिले आहेत, त्यापैकी एक पदार्थ द्यायचा आहे. इडली, चटणी, डोसा, उत्तप्पा, धिरडे, मुटके, आप्पे, डाळ पोळी, पापडचं कुसमूर पोळी यापैकी कुठलाही एक पदार्थ तुम्ही शुक्रवारच्या डब्याला द्यायचा आहे. तसेच प्री प्रायमरीला शनिवारी सुट्टी असते, तर प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारचा डब्बा असणार आहे पुलाव, त्याला पर्याय मसाले भात, गोड भात, फोडणीचा भात, दलिया, गोड दलिया, तिखट पुरी, गोड पुरी, पालक पुरी, मिक्स व्हेज पुरी, फोडणीचा उपमा, पोळीचा काला किंवा सुकी उसळ असणार आहे. तसेच जे विद्यार्थी पालेभाज्या, फळभाज्या खात नाही त्यांच्यासाठी घरात अवेलेबल असलेली आपण केलेली सुकी भाजी मिक्सरवर वाटून त्यात थोडा ओवा आणि कणिक टाकून मळलेल्या कणकेची तुम्ही दशमी देऊ शकता किंवा मिक्स वाटलेली भाजी त्यात भाजणी टाकून तुम्ही त्याचे थालीपीठही देऊ शकता. तसेच साईडच्या कप्प्याला गोडाचा पदार्थ म्हणून कधीतरी गावरानी तुपात 4 ते 5 नग डिंक किंवा मखाना फ्राय करून तो गार झाल्यावर त्यावर पिठी साखर टाकून ते साईडच्या कप्प्याला गोड देऊ शकतात. वारांप्रमाणे शाळेच्या डब्याचे नियोजन सांगून झाले आहे. तसेच शाळेच्या ग्रुपवर आम्ही हे नियोजन टाकणार आहोत. पालकांनी हे डायरीवर नोंद करावी व मुलांच्या डब्याला पौष्टिक आहारच देऊन सहकार्य करावे. धन्यवाद.